दे, मी तुला मदत करते. अगं समजा कसं व्यवस्थित चाललं होतं, आनंदात अगदी. एवढ्यात तुम्ही याला राक्षस तडमडला. आई आता जाऊ दे ना तो विषय. जाऊ दे काय. दे अगं दे ना. तुला बस म्हंटल की नाही मी. बस असं काय शिवा, आज तुझं लय पुण्य आहे. तुला दिव्याच्या हातचं जेवायला मिळणार आहे. अहो काय गाजी, आता एवढं करते ना पोट. अगं होय, म्हणूनच म्हणलं. चल वाढायला घे आता. चल दे. चंदन, एवढा बदल कसा झाला हिच्यात? अगं हो, दिव्यामध्ये खरंच मतपरिवर्तन झालंय. नाही म्हणजे एवढ्या लवकर शक्य होईल हे मलाही वाटलं नव्हतं बरं का. या. हे बघा, नुसती माफी मागून मी सुटू शकणार नाहीये हे मला माहिती. म्हणून हे छोटे छोटे प्रयत्न. आणि हे जेवण म्हणजे केलेला एक पश्चाताप असं समजा. बाकी स्वतःमध्ये सुधारणा मी करतीच आहे. आणि हे मात्र बरोबर आहे. नाही म्हणजे त्या निमित्ताने आमच्याही संसाराची गाडी जरा रुळावर येते. चला जेवायला घ्या आता. हे आई. तुमचे दिव्या, हे समजा तुला एकटीला कसं काय जमलं ग? आई अहो, सकाळपासून तिने मला किचन मध्ये पाय सुद्धा ठेवू दिला नाही. सगळं स्वतः केलंय. वा, लय भारी. चला सुरू करा जेवायला. खरंच खूप कमाल झालं दिव्या. कमाल जेवण केलं ना, खूप कमाल. मी फक्त प्रयत्न केलाय. दिव्यामध्ये इतका बदल होईल हे वाटलं नव्हतं. करा करा, छान कौतुक करा. मला हाच विश्वास मिळवायचा. आत्ता माझी दिशा बरोबर. आता बघा मी पुढे काय काय करते ते.